विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। धाराशिवच्या बोनगिरी शिवारामध्ये तलाव फुटल्यानं पूर, शेतामधील सोयाबीनचं पीक वाहून गेलं। नदीकाठच्या सुपीक जमिनीवर आता दगडांचा खच। अद्यापही सरकारकडून पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। जालन्याच्या अंबड तालुक्यामधल्या एकलहेरामध्ये 2 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस, मात्र शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक अजूनही पाण्याखालीच। प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पेठेनगर भावसिंगापूर गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। बुलडाण्यामधल्या सिंदखेड राजामध्ये शेतकरी दाम्पत्याचं आमरण उपोषण, शेतातील पाण्याची विल्हेवाट लावून नुकसान भरपाई देण्याची मागणी। निमखेडला जाण्यासाठी रस्ता केल्यानं मेहत्रे दाम्पत्याच्या शेतामध्ये सतत पाणी साचून शेताचं नुकसान। नाशिकच्या मनमाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वनविभागाची मोठी कारवाईमध्ये 4 जणांना अटक, तर आरोपींकडून हरणाची कातडी जप्त। वन्यजीव तस्करी प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल। साताऱ्याच्या मोती चौकामधल्या मानाच्या देवीचे पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये आगमन, पारंपरिक वाद्य आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये सातारा शहरातील नागरिक मिरवणुकीमध्ये सहभागी। नवरात्रोत्सव 2 दिवसांवर आल्यानं धुळ्यामधल्या मूर्तिकारांच्या देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात। पीओपीसह रंगाचे भाव वाढल्यानं मूर्तींमध्ये 10% भाव वाढ, मूर्तिकारांची माहिती। मुंबईतील कृष्णा कदम वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक कृष्णा कदम यांना वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी अटल भूषण पुरस्कार। नवी दिल्लीमधल्या प्रधानमंत्री संग्रहालयामध्ये पुरस्कार सोहळा संपन्न। ठाण्यामधल्या मुरबाडच्या सिंगापूर ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाचा शुभारंभ। यावेळेला ग्रामस्थांकडून वृक्ष लागवड तर विद्यार्थ्यांकडून जनजागृती रॅली काढण्यात आली।